कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांब, मी देतो तुला पाणी. थांब 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 थांब. अरे देवा, कोणतरी कडकडून आठवण काढताय माझी, म्हणूनच एवढ्या उचक्या लागल्या. मी सोडून दुसरं कोण तुझी आठवण काढणार? अरे खूप जण आहेत, म्हणजे आई, बाबा, आजी, संतोष दादा, वीणा वहिनी, हरीश दादा, सिंचना वहिनी, माझी भावना ताई आणि हो माझा वेंकी दादा. मला खात्री आहे तोच माझी आठवण काढत असणार नक्की. पाणी. वेंकी तोच असेल. बरं जयंत, तू झोप आता. मला ना अजून खूप पोर्शन कव्हर करायचं आहे. बहुतेक पहाटच होईल वाटतं. आणि हो, आपला स्टाफ उद्या सकाळी कामाला येईल ना, मग माझी आणि त्यांची भेट पण होईल. जानू, तुला कसं सांगू की आपल्याकडे कोणी स्टाफ नाहीये, कारण मला या घरात कोणीही आलेलं सहन होऊच शकत नाही. आणि नसलेल्या स्टाफला कशी भेटणार आहेस तू? जयंत, अरे कसला विचार करतोयस तू? कसलंच नाही, म्हणजे तेच जागरण तब्येतीसाठी चांगलं नसतं आणि पहाटेचा अभ्यास जास्त चांगला असतो. तू सकाळी उठून अभ्यास कर. ओके, आता झोप, मी सगळं आवरतो. जयंत ऐक ना, असं पोर्शन इनकम्प्लीट ठेवून मला खरंच झोप लागणार नाही. आणि अरे एका रात्रीच्या जागरणाने काहीही बिघडत नाही. तू मला सांग, आपल्याकडे काम करणारा स्टाफ उद्या सकाळी किती वाजता येणार आहे? मलाही माहीत नाही आहे, म्हणजे जेव्हा ते येतात तेव्हा मी पण झोपलेलाच असतो ना. सो ते एक्झॅक्टली किती वाजता येतात ते मलाही माहीत नाही. असं कसं जयंत? तू तर भेटलायस ना त्यांना. ऑफकोर्स जानू, आता मी त्यांना भेटल्याशिवाय कसं काय कामावर ठेवेन ना. पण अशी काही रोज भेट होत नाही त्यांच्याशी. ते येतात, त्यांचं काम करून ते निघून जातात. एनिवे, डॉक्टरांनी पण तुला आराम करायला सांगितलंय, तर तू आता झोप. जयंत ऐक ना माझं प्लीज. एका रात्रीच्या जागरणाने खरंच काही बिघडत नाही. मी तुला उठवेन ना सकाळी. झोप. तू नेहमी मला असंच म्हणतोस, पण तू माझी आणि त्यांची भेट घालून देत नाहीस. मला भेटायचंय रे त्यांना. ओके, मी उद्या त्यांच्याशी भेट घालून देईन तुला. ओके, नक्की? नक्की, एकदम नक्की? एकदम नक्की. झोप, ये. ओके. आता तू आराम कर. ये. Come on. गुड नाईट. गुड नाईट. जान्हवी काय इतकं हट्ट करते त्यांना भेटायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.